हाय, माझं नाव कल्याणी उमराणी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमचा जो 6 दिवसांचा एक ब्रायडल मेकअप मास्टर क्लास जो आहे, त्याचा तो क्लास घेण्यामागचा उद्देश काय आहे? त्यातनं स्टुडंटला काय शिकायला मिळणार आहे? आणि या क्लासचा फ्लो कसा आहे? त्याच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवलाय. कारण बऱ्याच लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात, की 6 दिवसात आम्हाला येईल का? मग फुल ब्रायडल लुक्स दाखवणार का? का फक्त मेकअपचा क्लास आहे? मी या फील्डमध्ये खूप नवीन आहे किंवा माझा आधी कुठेतरी कोर्स झालाय, तरी पण मला काही क्वेरीज आहेत, की माझा बेस चांगला होत नाही, माझा आय मेकअप चांगला होत नाही. तर हे सगळ्या क्वेरीज सॉर्ट आउट करायला आम्ही असा एक 6 डेजचा क्रॅश कोर्स आहे, जो गेली 6 ते 7 वर्षापूर्वीपासून मी हा कंडक्ट करतीये. सो माझी थोडक्यात माहिती द्यायची तर 25 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये दिस इज 2021 आणि साधारण 96 पासनं 96-97 पासनं मी या प्रोफेशनमध्ये माझे भरपूर व्हिडिओज YouTubeवर आहेत. Instagramवरती मी आहे कल्याणी_उमराणी या नावानी. YouTube चॅनल माझा कल्याणी उमराणी एज्युकेशन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. कारण बरेच एज्युकेशनल व्हिडिओज त्याच्यावर ऑलरेडी आहेत. परीक्षांच्या माहिती आहेत, ए-बी-टी-सी, सिडेस्को आणि बऱ्याच अजून आपल्या ब्युटी आणि मेकअप रिलेटेड ट्रीटमेंट्स, प्रॉडक्ट्स ह्याचेही व्हिडिओज तुम्हाला त्याच्यावरती नक्की बघायला मिळतील. ऑलराईट. तर आपण सुरू करूयात या 6 डेज बेसिक टू ॲडव्हान्स जो ब्रायडल मेकअप मास्टर क्लास आहे, त्याच्या डिटेल्सबद्दल. तर सर्वात प्रथम आपण बघूयात, की ह्याच्यात काय-काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो सिलेबस बघू आधी आणि मग मी बाकी ज्या कॉमन क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह करीन. सो वर्क प्लेस ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर तुम्ही कुठेही मेकअपला गेलात किंवा तुमच्या सलॉनमध्ये, तुमच्या स्टुडिओमध्ये जर मेकअप असणार आहे आणि तुमच्याकडे नुसती एक ब्राईड असेल तर करणं सोपं आहे. पण जर खूप मोठा तुम्हाला बारातीज आहेत, भरपूर नंबर ऑफ टीम मेंबर्स तुम्ही नेता, भरपूर नंबर ऑफ क्लायंट्स आहेत, जिथे खूप मोठ्या ऑर्डर्स असतात, की जिथे फुल तुम्ही एखाद्या डेस्टिनेशन वेडिंगला जाताय किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाताय, तर तुमची वर्क प्लेस कशी तुम्ही ऑर्गनाइज करताय. कारण तुम्ही काही 10 आर्टिस्ट नेताय तर 10 किट्स नेऊ शकत नाही. सो हाऊ टू ऑर्गनाइज दॅट आणि ते कसं तुमचं डिव्हिजन पाहिजे, हाऊ यू हॅव टू सेट अप द हेअर सेक्शन, कमी जागेमध्ये कसं काम करायचं. सो एव्हरीथिंग इज कव्हर्ड इन दॅट. अंडरस्टँडिंग करेक्ट लाइटिंग. आता करेक्ट लाइटिंग समजणं हे फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही आजकाल Instagramवर वगैरे पण बघितलं असेल, Facebookवर बघत असाल, लोकं फोटो खूप पोस्ट करतात. पण फोटोमध्ये मेकअप नीट दिसत नाही. फेसवरती लाईट कट होतो. शेडिंग नीट दिसत नाही आणि देन द मेकअप आर्टिस्ट फील्स बॅड, की "अरे, मी ना हे प्रोफेशनलकडनं काढायला पाहिजे होतं. हे माझ्या मोबाईलवर चांगले फोटो येत नाहीत." तर तुम्ही मोबाईलवर पण चांगले फोटो घेऊ शकता, पण तुम्हाला करेक्ट लाइटिंग जर समजलं, अँगल्स समजले, तरच तुम्ही चांगले फोटो घेऊ शकता आणि आय थिंक तो पार्ट समजणं ॲज अ मेकअप आर्टिस्ट खूप महत्वाचं आहे. मार्केटमध्ये मेकअपचे कोर्स खूप जण घेतात. फुल ब्राईड्स करून दाखवतात. नॉर्थ इंडियन ब्राईड, मारवाडी ब्राईड, महाराष्ट्रीयन ब्राईड, नथिंग बॅड. पण नुसता मेकअप, मेकअप, मेकअप जोपर्यंत तुम्ही जस्ट बघून शिकत आलात आणि जर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस, परफेक्शन, अप टू फोटोग्राफी जर नाही अचीव्ह केली, तर आय थिंक यू वोंट बी एबल टू सेल व्हॉटएव्हर यू आर डूइंग वेल. सो तुम्हाला ते सेल पण करता आलं पाहिजे थ्रू राइट फोटोग्राफी, राइट प्रेझेंटेशन. सो एच-डी मेकअप म्हणजे काय? एच-डी फोटोग्राफी काय आहे? करेक्ट लाइटिंग काय असतं त्यासाठी? आणि का हे सगळं इम्पोर्टंट आहे व्हाईल डूइंग मेकअप? बिकॉज हा जमाना असा नाहीये, की बिकॉज तुम्हाला 10 लोकं, 100 लोकं ओळखतात म्हणून तुम्हाला काम देणार आहे. व्हॉट डू यू प्रेझेंट युअरसेल्फ आफ्टर द वर्क? तुम्ही ब्राईडला कसं रेडी करताय? तिचं प्रेझेंटेशन कसं करताय? हाऊ इज युअर सोशल मीडिया? एव्हरीथिंग मॅटर्स व्हेन इट कम्स टू तुम्हाला जेव्हा कोणीतरी ऑर्डर देणार आहे. ओके? तर सगळ्यात सर्वप्रथम जेव्हा क्लायंट आपल्याकडे काही एन्क्वायरी घेऊन येतं, की आय वॉन्ट टू डू मेकअप फ्रॉम यू, तर कन्सल्टेशन आपण करतो. ओके. खूप वेळेला कन्सल्टेशन इतकं लांबतं, की त्या क्लायंटनी ऑर्डर तुमच्याकडे देवो न देवो, पण तुम्ही खूप माहिती देतच राहता. समटाईम्स पीपल एंड अप गिव्हिंग ट्रायल्स आणि मग क्लायंट बुक पण करत नाही. अशाने काय होतं, हे प्रश्न मी मी स्वतः पण अनुभवलेत आणि माझ्याकडे ज्या स्टुडंट्स येतात बाहेरनं किंवा ज्या रेग्युलर स्टुडंट्स असतात, त्या पण सांगतात, की "मॅडम कन्सल्टेशन कसं करायचं?" कारण कन्सल्टेशन करतानाच लोकांच्या अपेक्षा लोकं सांगताना सांगतात, "आम्हाला खूप सिंपल मेकअप हवा आहे" आणि जेव्हा तुम्ही डे ऑफ मेकअप येतात, तेव्हा लोकांना एक्स्पेक्टेड असतं, की मला काहीतरी तुम्ही आउट ऑफ द वर्ल्ड द्या आणि तोपर्यंत मेकअप आर्टिस्टनी त्यांना एक कोटेशन दिलेलं असतं. मेकअप आर्टिस्टनी त्यांना एक काय करणार आहे हेअरस्टाईल, मेकअप ह्याचा एक सगळा एक काय म्हणू आउटलाईन दिलेली असते.
ओके. जर तो मेकअप आर्टिस्टला कन्सल्टेशन आधी थोडंफार येत असेल तर. ज्या लोकांना कन्सल्टेशन अजिबातच येत नाही, त्यांना कोटेशन्स देता येत नाही, त्यांना ट्रायल्सबद्दल सांगता येत नाही. मॅडम फ्री ट्रायल द्यायची का पेड ट्रायल द्यायची? हे सगळे इतके कॉमन प्रश्न आहेत. म्हणजे मेकअप खूप जण शिकतात, काही जण चांगलाही करतात. पण या बाकी गोष्टींमध्ये ते इतके कमी पडतात, की त्यांच्या हातनं ऑर्डर्स जातात. त्यांना क्लायंट हँडलिंग जमत नाही. क्लायंट एंड अप पेइंग अर्धेच पैसे क्लायंट देतात किंवा सांगतात, "ओके, आम्ही वेडिंगच्या डेच्या दिवशी देऊ." तर तुम्ही हे सगळं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? ह्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज काय, सिस्टम्स काय, तुमचे प्रिन्सिपल्स काय, गोल्स काय, हे सगळं या कोर्समध्ये थिअरीमध्ये आपण कव्हर करतोय. त्यानंतर पर्सनल ब्रँडिंग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही एक छोटं सलॉन चालवा, एक चांगला स्टुडिओ चालवा, व्हॉटएव्हर यू डू, यू हॅव टू ब्रँड युअरसेल्फ नाउडेज ऑन युअर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, तुमचे जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये. तर आता पर्सनल ब्रँडिंग हा खूप मोठा विषय आहे, जो असा 6 दिवसात, 6 महिन्यात शिकून होत नाही. तरी पण लोकांना माहितीच नसतं, "मॅडम व्हॉट इस पर्सनल ब्रँडिंग?" म्हणजे काय? ब्रँडिंग म्हणजे आमचं व्हिजिटिंग कार्ड असावं, लेटरहेड असावं, का आमचा स्टुडिओ असावा, का आमच्या व्हॅनिटीवर आमचा लोगो असावा. दिस इज नॉट जस्ट ब्रँडिंग, दिस इज पार्ट ऑफ ब्रँडिंग. सो ह्या 6 दिवसात तुम्हाला आम्ही एक अंडरलाईंग मीनिंग, क्रक्स ऑफ मार्केटिंग युअर स्किल्स, जसे तुम्ही इथे या स्लाइडवर बघू शकता. हाऊ टू अट्रॅक्ट मोर क्लायंट्स आणि राइट डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे? कारण डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्हाला खूप लोकं येऊन भेटतील, की महिना 10,000, 15,000, 7,000 आम्ही तुम्हाला लाइक्स मिळवून देतो, फॉलोअर्स मिळवून देतो आणि यू एंड अप लूजिंग युअर Instagram अकाउंट. सो हे पण ब्युटिशियन्सना माहिती असणं महत्वाचं आहे. मी सलॉन मॅनेजमेंटचे कोर्स खूप वर्ष घेतीये. लोकांना सलॉन स्किल्स खूप चांगले येतात, पण त्यांना मॅनेज करता येत नाही सलॉन. सलॉन एक कधी चांगलं चालायला लागतं, तेव्हा त्या ब्युटिशियन्स किंवा मेकअप आर्टिस्ट सुद्धा क्लायंट्स करत राहतात. दे गो बिहाइंड क्लायंट्स. अगेन दे एंड अप मार्केटिंग होत नाही, ॲडव्हर्टायझिंग होत नाही, नवीन एन्क्वायरीज हँडल होत नाही. परत बिझनेस खाली गेला, ते की दे गो बॅक. परत ब्रँडिंग, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग सुरू होतं. परत कस्टमर मिळाले, की ते त्यांच्या मागे पळायला लागतात. सो हे एक विशियस सायकल आहे आणि तुम्हाला जर हे कोणी समजून नाही सांगितलं, तुम्हाला ही सिस्टम जर कळली नाही ना, तर यू विल एंड अप चेजिंग द क्लायंट्स. परत माझ्याकडे क्लायंट येत नाही म्हणून अगेन यू चेज द क्लायंट, सर्व्ह द क्लायंट, अगेन चेज द क्लायंट. इट्स अ विशियस सायकल. सो इट्स व्हेरी इम्पोर्टंट की तुम्ही तुमचे मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज, ब्रँडिंग ॲक्टिव्हिटीज एक चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं पाहिजे. सो ते सुद्धा आम्ही ह्याच्यात टच दिस पार्ट इज ऑल्सो टच्ड इन द कोर्स. त्यानंतर आजकाल काय झालंय, की मेकअप आर्टिस्टच सगळ्यांना व्हायचंय. नोबडी वॉन्ट्स टू लर्न स्किन, नोबडी वॉन्ट्स टू लर्न ब्युटी. गुड, इट्स ओके. तुम्ही तुमचं निश ठरवून ठेवा. पण काय होतंय, की जर प्रॉब्लेमॅटिक स्किन आली, क्लायंटने आधी काहीच ट्रीटमेंट केल्या नाहीयेत किंवा तुम्हाला मेकअप करताना पण खूप प्रॉब्लेम्स येतात लोकांना. मेकअप फुटायला लागतो. मेकअप स्किन बाहेर फेकतीये. ओके. पिगमेंटेशन कितीही वेळा कव्हर केलं तरी कव्हरच होत नाही. क्लायंटच्या नाकावर कुठलातरी स्पॉट आहे, काही इंजुरी आहे, बरी झाली आहे, पण मी कव्हर करतीये ती कव्हरच होत नाही. असे खूप क्वेशन्स घेऊन ब्युटिशियन्स येतात आणि त्यांनी 10 ठिकाणी कोर्स केलेला असतो. मॅडम अप्पर लिप्सच्या बाजूनी कसं कव्हर करायचं? माझा तो पोर्शन डार्कच पडतो. मी कितीही चांगले प्रॉडक्ट्स वापरले तरी माझा मेकअप ग्रे पडतो. हे सगळं का येतं? बिकॉज यू आर नॉट प्रिपेअरिंग द स्किन वेल बिफोर द वेडिंग. सो तुमच्या ब्राईडनी काय ट्रीटमेंट्स केल्या पाहिजेत? तुम्हाला एक बेसिक प्रॉडक्ट नॉलेज, बेसिक ट्रीटमेंट नॉलेज हे असणं खूप महत्वाचं आहे. ओके. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, तर प्रॉडक्ट्स काय क्लायंटनी घरी वापरले पाहिजेत, त्यांचं डाएट न्यूट्रिशन कसं पाहिजे, मास्क कुठले वापरले पाहिजेत, होम केअर काय पाहिजेत, त्यांनी 6 मंथ्स आधी काय वापरलं पाहिजे, 3 मंथ्स आधी काय वापरलं पाहिजे, 15 डेज आधी काय वापरलं पाहिजे, हे तुम्हाला ॲज अ एक्सपर्ट मेकअप आर्टिस्ट माहिती असणं फार गरजेचं आहे. ऑलराइट. त्यानंतर हाऊ टू क्रिएट अ सेलेबल प्री ब्रायडल पॅकेज. आता हा व्हिडिओ ऐकणाऱ्या बऱ्याच जणी ब्युटिशियन्स असतील आणि काही जणी नुसत्या मेकअप आर्टिस्ट असतील. सो तुम्ही जर प्रॉपर स्किन डिप्लोमा केलाय, तुम्हाला स्किन माहिती आहे, तर तुम्ही ना प्री ब्रायडल पॅकेज पण खूप छान डिझाइन करू शकता. वी गाईड यू ऑन दॅट टू या कोर्समध्ये. त्याच्यानंतर लोकांना क्लिन्झर्स माहिती नाहीयेत, प्रेप्स माहिती नाहीत, प्रायमर्स माहिती नाहीत, टोनर्स माहिती नाहीत आणि लोकं डायरेक्टली एकच प्रायमर घेतात. सो कधी-कधी मी पण कुठल्या शॉपमध्ये गेलीये, समजा MACच्या स्टोअरमध्ये गेले, Sephoraत गेले किंवा कुठल्या लोकल शॉपमध्ये गेले, तर त्या लेडीज ज्या येतात ना मेकअप आर्टिस्ट, त्या तिथल्या काउंटरच्या सेल्स पर्सनला विचारत असतात, "एकच चांगलं प्रायमर सांगा." ओके. माझ्या क्लायंटची स्किन ड्राय, तर कधी-कधी मी हा विचार करते, की ह्यांनी जर मेकअप कोर्स केला, तर त्यांच्या टीचरनी त्यांना प्रायमर्स का नाही शिकवले?
सो हा एक खूप मोठा लॅकिंग पॉइंट आहे की लोकांना ना क्लेन्झिंग पासून या स्टेप्स माहितीच नसतात. CTM क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग माहित नाही, प्रायमर माहित नाही, ओपन पोर्स असेल तर मी काय लावू, ऑइली टी झोन असेल तर मी काय लावू, खूप ड्राय स्किन असेल तर मी किती लेवल्स त्याला हायड्रेट करू. पीपल डोंट टीच, पीपल डोंट नो. खूप जण शिकवत नाहीत बिकॉज दे डोंट नो. ओके. इथे खूप महत्वाचा पॉइंट मला ड्राईव्ह करावासा वाटतो की खूप चांगले चांगले मेकअप आर्टिस्ट आहेत मार्केटमध्ये, खूप छान मेकअप करतात. पण मेकअप येणं आणि मेकअप शिकवणं यात खूप फरक आहे. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये खूप एक्सपर्ट आहात. दॅट डझंट मीन यू कॅन टीच मॅथमॅटिक्स. मेकअप शिकवायला एक कॉन्सेप्ट क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग द डेप्थ ऑफ द सब्जेक्ट, स्टुडंटच्या लेवलला जाऊन शिकवणं हे इतकं महत्वाचं आहे. आणि हे सगळे मेकअप आर्टिस्ट नाही करू शकत. ह्याच्यासाठी यू हॅव टू बी अ टीचर ऑल्सो अँड अ मेकअप टीचर. ओके. आय एम नॉट सेइंग की माझ्याकडे काही असे टीचिंग बॅकग्राऊंडचे पण लोक येऊन मेकअप शिकून गेलेत. नाव दे वॉन्ट टू बी मेकअप टीचर. बट इफ यू आर मेकअप टीचर, तुम्हाला सब्जेक्ट क्लॅरिटी हॅज टू बी व्हेरी 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 व्हास्ट. Okay, it's not just about knowing products, it's not just knowing about steps, it is not just about की मी आता हे प्रॉडक्ट लावते, मी ते प्रॉडक्ट लावते. तुमच्या समोरचा जो स्टुडंट आहे तो आत्ता काय लेवलला आहे आणि त्याला उद्याच्या मेकअपला कुठल्या लेवलला घेऊन जायचं हे जर त्या टीचरला, मेंटॉरला, गाईडला कळत नसेल, सो दॅट्स नॉट टीचिंग, दॅट इज डेमॉन्स्ट्रेशन. आणि आय थिंक लॉट ऑफ एन्क्वायरीज व्हॉट वी आर गेटिंग इन द मार्केट आर ऑल रिलेटेड टू डेमो डेमो डेमो. की तुम्ही फुल मेकअप डेमो देणार का, तुम्ही किती टाईपच्या ब्राईड दाखवण्यात. इट्स अ ट्रॅप, इट्स अ ट्रॅप. ओके. आय एम गोइंग टू कम ऑन दॅट पॉइंट अगेन, बट मला जरा थोडंसं अजून सिलेबस कव्हर करू देत. त्याच्यानंतर नॉलेज ऑफ प्रॅक्टिकली अंडरस्टँडिंग द कलर अँड ऍप्लिकेशन ऑफ राईट कलर्स, फाउंडेशन्स टू लिपस्टिक्स ॲज पर क्लायंट स्किन टोन, पर्सनॅलिटी आणि कॉस्ट्युम. इथे सुद्धा खूप इन्स्टिट्यूट्समध्ये कलर थिअरी, कलर थिअरी, कलर थिअरी ह्याच्यावर फार भर दिला जातो. एक्सलंट. आणि कलर थिअरी तुम्हाला आलीच पाहिजे. पण कलर थिअरीचं ॲप्लिकेशन शिकवलं जात नाही. हाऊ टू यूज द कलर थिअरी इन डे टू डे. तुमचे जे मेकअप्स आहेत, ब्राईड्स आहेत, सायडर मेकअप आहेत, जे काही तुम्ही फॅशन मेकअप जे काही करताय ते. पॅलेट अंडरस्टँडिंग कसं करायचं, पॅलेटचे ग्रेडेशन्स काय आहेत, फ्रॉस्टी कलर्स कुठले, मॅट कलर्स कुठले, अंडरलाईन कलर्स कुठले, ट्रान्झिशन कलर्स कुठले, हे तुम्हाला कळणं जास्त महत्वाचं आहे रॅदर दॅन जस्ट नोईंग द थिअरी ऑफ कलर्स. ओके. थिअरी ऑफ कलर्स तुम्ही ऑनलाईन गुगल सर्च केलं तरी थिअरी तुम्हाला कलर्सची समजून जाईल. बट हाऊ टू इन्कल्केट दॅट विथ द क्लायंट्स पर्सनॅलिटी, क्लायंट्स कॉस्ट्यूम, क्लायंटचा डोळ्यांचा कलर, क्लायंटचा स्किन टोन, तुम्ही हेअर हायलाइट करताय, आईज हायलाइट करताय का लिप्स हायलाइट करताय. इट्स अ एस्थेटिक अंडरस्टँडिंग. इट्स नॉट जस्ट अंडरस्टँडिंग की पिंक ड्रेस आहे तर त्याला मी पिंकच्या 3 ग्रेडेशन्स मध्ये कलर लावलाय. सो मेकअप इज नॉट लाईक मी तुम्हाला 4 पॉइंट शिकवले आणि तुम्हाला मेकअप आलाय. ओके. सो मेकअप इज व्हेरी 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 मच इन डीप. त्यानंतर प्रोफेशनल टूल्स म्हणजे तुमचे ब्रशेस, ब्युटी ब्लेंडर, स्पॉन्जेस, हे इतकं इम्पॉर्टंट आहे. देर आर लॉट ऑफ पीपल हू विल से की नाही मी प्रॉडक्ट खूप भारी वापरते, आणि तुम्ही जर त्यांचा टूल किट बघितला तर ब्रशेस खराब असतात, वॉश्ड नसतात, त्याच्यानंतर ब्रशेस अगदी लो क्वालिटीचे असतात. आणि दे डोंट नो, कारण त्यांना कुठलाही टीचर असा भेटला नाहीये की जो सांगतो की अगं तुझे टूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, अरे बाबा तू टूल्स वरती काम कर. बिकॉज फॉर एनी आर्टिस्ट इफ यू आस्क, कोणी ड्रॉइंग करतंय, कोणी काही स्केचेस करतंय, दे विल टेल यू टूल इज द बिगेस्ट important investment of any artist, whether be it makeup artist, hairstylist, किंवा a painter, a sketcher, कोणी पण असू दे, everybody will tell you how tools are important. Okay. So you will get the knowledge about that also in the class. Right method of eyebrow grooming, this is also very important. Oval shape face है, round shape face है, how you are going to groom the eyebrow, त्याचा टेक्निकल अंडरस्टँडिंग काय आहे. सो देर इज लॉट ऑफ सायन्स ऑल्सो अँड क्रिएटिव्हिटी ऑल्सो इन मेकअप. त्यानंतर डिफरंट आय मेकअप्स ह्याच्यावरती तर मला खूप छान म्हणजे बोलायचंच आहे. बिकॉज खूप लोकांना कन्फ्युजन असतं की मॅडम तुम्ही कटक्रीज शिकवणार का, तुम्ही ते लेटेस्ट इंस्टाग्रामवाले आईज शिकवणार का. ओके. सो दिस इज व्हॉट वी आर टीचिंग अँड लेट मी कम टू दॅट पॉइंट. सो ग्लॅमरस आईज, कंटेम्पररी, स्मोकी तुम्ही लुक कसा देऊ शकता, शिमरी, 2 to 3 to 4 अगदी अप टू 8 कलर ब्लेंडिंग वी टीच यू.
तर फिशटेल काय आहेत, कॅट आईज काय आहेत, रेट्रो लुक द्यायचा असेल तर कसे तुम्ही आय मेकअप करायचे. नाउ प्लीज अंडरस्टँड दिस. दीज आर द सेलेबल आय मेकअप्स. ओके. एक खूप मोठा मिथ आहे की लोक जेव्हा इंस्टाग्रामचे फोटो बघून कुठेतरी मेकअप शिकायला जातात, दोज पोर्टफोलिओज आर डन फॉर इंस्टाग्रामिंग. इट्स अ टर्म, इंस्टाग्रामिंग. Okay, I don't know whether it's a dictionary term or it's used by the people who are influencers किंवा मेकअप आर्टिस्ट. बट हा कॅच काय आहे, लोक ना मॉडेल्स घेतात, त्यांच्यावर कटक्रीज करतात अँड दे डू ऑल दोज रशियन स्टाईल्स आणि ते तुम्हाला दाखवतात आणि पीपल आर फॅसिनेटेड अँड पीपल आर इनोसेंट. तुम्ही इनोसेंटली फॅसिनेट होता की वाव मला हे करायचं, बिकॉज दे शो यू समथिंग ॲस्पिरेशनल समोर की हे असं ब्राईडला आहे. बट इफ यू वॉच ऑल द मेकअप आर्टिस्ट, तुम्ही टॉप मेकअप आर्टिस्टना फॉलो करा वर्ल्ड वाईड, इन इंडिया, इन एशिया, अदर कंट्रीज ऑल्सो, you will understand that जेव्हा when it comes to the bride, a normal girl, a corporate girl or some professional ज्यांचं तुम्ही लग्नाचा मेकअप करायला जाताय, वेडिंग मेकअप करताय, दे डोंट वॉन्ट दिस कट क्रीज अँड ऑल. जर तुम्ही या प्रोफेशनमध्ये काही वर्ष तरी काम केलं असेल ना, तर येणारा कस्टमर तुम्हाला आधी सांगतो, मला मेकअप ब्राईट नकोय. आय डोंट वॉन्ट दॅट बिग आईज. आय डोंट वॉन्ट दॅट केकी मेकअप. मला मेकअप खूप सटल करा. सो प्रॉब्लेम काय झालाय, तुम्हाला खूप ॲस्पिरेशनल दाखवून ठेवलंय इंस्टाग्राम आणि याच्यावर, विच इज गुड. यू शुड लर्न. तुम्हाला त्यातनं ब्लेंडिंग्स कळतात, अंडरस्टँडिंग ऑफ कलर थिअरी, अंडरस्टँडिंग ऑफ कलर पॅलेट, कॉम्बिनेशन्स कळतात. हे सगळं छान आहे, शिका. बट इज इट सेलेबल? ओके. जेव्हा ह्या कटक्रीज आणि याच्यासाठी लोक येतात, जे त्यांना जर मी एक मेकअप डेमो दे असं जर सांगितलं, तर आमच्याकडे अजून एक व्हिडिओ तुम्ही ऐकाल, विच इज एअरब्रशचा क्लास, जो अगेन 6 डेजचा आहे. आणि मी याच्यावर पण सांगणार आहे की हा 6 डेजचा क्लास काय. तेव्हा येतात लोक आणि दे वॉन्ट टू लर्न ऑल ॲडव्हान्स, विच इज अ गुड थिंग. यू आर ॲस्पिरेशनल. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट की तुम्ही ॲस्पिरेशनल आहात. तुम्हाला बेसिक शिकायचं नाहीये. पण डार्लिंग, बेसिक इज एव्हरीथिंग. लोकांना हे समजतच नाहीये की मला जर पिगमेंटेशन कव्हर नाही करता आलं, मला आय मेकअपचा बेस नीट करता नाही आला, मला 2 डोळ्यांचा आय मेकअप सेम करता नाही आला, मला लॅशच नाही लावता आली, मला हायलायटरच नाही कळलं, मला ट्रान्झिशन कलरच नाही कळला, तर मी कितीही नॉर्थ इंडियन ब्राईड, साऊथ इंडियन ब्राईड, किती 100 डेमो बघितले, तरी मला मेकअप येणार नाही. मेकअप, इन्व्हर्टेड कॉमा हायलाइटेड. So this course is all focus on you learning a proper makeup. एकदा तुमचा पाया पक्का झाला ना की व्हॉट कलर्स टू बी युज्ड, हे सगळे जे सेलेबल आहेत मेकअप, सेलेबलचा अर्थ ह्याला तुम्हाला क्लायंट्स तयार आहेत. कटक्रीज साठी देर इज नो ब्राईड रेडी इन द मार्केट. दिस इज माय 25th इयर ऑफ माय करिअर. एक 10,000च्या वर मी ब्राईड्स केले असतील. अजूनही ज्या ब्राईड्स येतात, दे विल गिव्ह मी सजेशन्स. मला काय पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे नको, अँड दे विल शो अस द फोटोज. आम्हाला हे नको. अँड दॅट टाइम दॅट कटक्रीज अँड युरोपियन स्टाईल्स कम. आम्हाला इतके शार्प हेअर नको आहेत, मला इतके शार्प लाइनर्स नको आहेत, मला शार्प लाईन वर्क नको आहे. पीपल टेल दॅट. ओके. इफ यू हॅव दॅट काइंड ऑफ क्लायंट, गो अहेड, लर्न कटक्रीज, नो प्रॉब्लेम. पण मी स्पेशली त्या पॉइंटवर का आले, कारण लोकांना बेसिक मेकअप काहीच शिकायचं नाहीये. लोकांना सगळ्यांना ॲडव्हान्स मेकअप शिकायचं आहे, अनलेस दे डोंट नो दे आर परफेक्ट ऑन द बेसिक मेकअप. इवन लिपस्टिक शेडिंग, क्लायंटचे लिप्स डार्क आहेत, हाऊ एम आय गोइंग टू लिफ्ट देम. क्लायंट्सचे लिप ड्राय आहेत, हाऊ एम आय गोइंग टू हायड्रेट देम. पीपल डोंट वॉन्ट टू लर्न दॅट. ओके. आणि समहाऊ हा मार्केट एक ट्रेंड झालाय की पुढे 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 पुढे, अँड पीपल आर जस्ट जम्पिंग. अँड इट्स नॉट युअर फॉल्ट. इतके बाजूला प्रलोभन आहेत, इतके अट्रॅक्शन्स आहेत, युट्यूब व्हिडिओज आहेत, इंस्टाग्राम व्हिडिओज आहेत, फेसबुक व्हिडिओज आहेत. यू आर बाउंड टू गेट अट्रॅक्टेड टू इट. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला लक्षात येतं, मला बेसिक बेस पण माझा नीट होत नाहीये. अँड आय थिंक नाव इट्स टाइम टू थिंक ऑन दॅट. ओके. देन डिफरंट टाईप ऑफ लायनर्स आपण ह्यात कव्हर करतोय, त्याचे ऍप्लिकेशन टेक्निक, लायनर्सचे कलर्स कसे सिलेक्ट करायचे, मस्कराचे टाईप सुद्धा जेव्हा ऍडव्हान्स कोर्सला लोक येतात तेव्हा त्यांना माहित नसतात. ओके. दे आस्क अस व्हेन दे कम इन एअर ब्रश किंवा ऍडव्हान्स मेकअप कोर्स, अँड दे से मॅम मस्करा पण खूप टाईप मध्ये येतो, आम्हाला तर 2-3च माहिती आहेत, की ज्याचा एक स्पूली ब्रश शॉर्ट आहे, ज्याचा थिक आहे, एवढेच माहिती आहेत. हाऊ मेनी टाइप्स आर द मस्करा. सो वी कव्हर दॅट इन द क्लास टू.
देन कोल डिफायनिंग पॅटर्न्स काय आहेत, हाऊ टू अप्लाय युअर काजल किंवा कलर पेन्सिल्स. इफ यू डोंट हॅव पेन्सिल, कलर पेन्सिल रेडी ॲट द टाइम ऑफ मेकअप, तुम्ही आय शॅडोनी ती कशी कव्हर करू शकता, लायनरनी कशी कव्हर करू शकता, किंवा तुम्हाला ड्रॉप शॅडो म्हणजे काय आहे, डबल डिफायनिंग शॅडोज काय आहेत, हे ह्याच्यात आपण सगळं कव्हर करतो. ओके. ब्लशर आणि रूज, ओके, त्याचं ऍप्लिकेशन, ब्लेंडिंग, कलर चॉईस, पोझिशनिंग, स्वीप टेक्निक्स, हायलायटिंग काय, मिक्सिंग ऑफ रूजेस काय, हे पण ॲडव्हान्स कोर्सला जेव्हा लोक येतात त्यांना ह्या बेसिक गोष्टी माहीत नसतात. सो आय थिंक दोज ऑफ यू वॉन्ट टू लर्न ॲडव्हान्स, फर्स्ट गेट युअर बेसिक्स राईट. ओके. अँड मेकअप आर्टिस्ट्रीची तुम्ही जर बुक्स वाचली असतील, मी जर भरपूर बुक्स वाचली आहेत मेकअप आर्टिस्ट्रीवर, त्याच्यामध्ये खूप चांगल्या आर्टिस्टनी, इवन बॉबी ब्राऊन हॅज सेड की द मोमेंट यू लुक ॲट द ब्लशर ॲप्लिकेशन यू कॅन मेक आउट हाऊ प्रोफेशनल द मेकअप आर्टिस्ट इज. ते ब्लशर किती लावलंय, कसं लावलंय, त्याचं ब्लेंडिंग काय, त्याचं टेक्स्चर किती छान क्रिएट झालंय, एव्हरीथिंग टॉक्स अबाउट हाऊ प्रोफेशनल यू आर. सो डोंट फील की ब्लशरमध्ये काय शिकायचं, ब्लशर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फेस कॉन्टुरिंग आणि फेस मॉड्युलेशन शिवाय तर कुठलाच मेकअप चांगला होऊ शकत नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक बेसिक टेक्निक टू ॲडव्हान्स टेक्निक, काय कसं कॉन्टुरिंगकडे बघायचं, मॉड्युलेशनकडे बघायचं, कटिंगकडे कसं बघायचं, वी आर कव्हरिंग दॅट इन दिस कोर्स. बिकॉज पीपल जस्ट नो की चीकबोन स्क्वीज करायचं आणि इथे एक प्रॉडक्ट लावायचं ह्या लाईनवर, मग जॉ लाईनला करायचं, मग नोजला करायचं. People don't know how to cut the thick neck, how to define a cleavage, how to do a forehead. So contouring is not just area specific. Contouring is, understanding a face and then modulating it. फॉल्स लॅशेस सुद्धा खूप प्रकारचे फॉल्स लॅशेस आपण याच्यात कव्हर करतो, की काय काय प्रकार आहेत, तुम्ही कुठल्या ब्राईडला कसे कसे फॉल्स लॅशेस घेऊ शकता आणि लावायचे कसे, कॉन्टॅक्ट लेन्सेस कसे लावायचे, लिपस्टिकचं ब्लेंडिंग, शेपिंग, क्रिएटिंग ऑफ न्यू शेड्स, हे सुद्धा बेसिक कोर्समध्ये बऱ्याच ठिकाणी कव्हर केलं जात नाही. बिकॉज जस्ट एक ब्राईड कम्प्लीट करण्याकडे सगळ्यांचा फोकस असतो, बिकॉज मार्केट इज डिमांडिंग दॅट. पण समजा तुमच्याकडे 4च शेड आहेत, हाऊ आर यू गोइंग टू क्रिएट अ 5th शेड, अ 6th शेड विथ दॅट 4 शेड्स, हे पण मेकअप आर्टिस्ट टीचरनी शिकवणं खूप गरजेचं आहे. सो आय फील ॲज अ टीचर, आय एम अ मेकअप आर्टिस्ट ऑल्सो, सो आय रन इन टू दॅट गोल्डन ट्रायंगल ऑफ मी स्वतः खूप शिकते, मी ते इम्प्लिमेंट करते आणि मग मी शिकवते. सो आय एम अ सिडेस्को इंटरनॅशनल एक्झामिनर ऑल्सो. आय हॅव बीन टीचिंग मेकअप फॉर मोर दॅन 24 इयर्स नाव. खूप सक्सेस स्टोरीज आहेत माझ्या स्टुडंट्सच्या, तुम्ही इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर जाऊन सुद्धा ते व्हिडिओज पाहू शकता, की दे नो मेकअप. ओके. ह्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारे प्रॉडक्ट्स मांडलेत, अँड दिस इज अ रिअल टाइम पिक्चर, दिस इज नॉट गुगल डाउनलोडेड पिक्चर. ही आमची अकॅडमीचं पिक्चर आहे, जिथे काउंटर्स आहेत. सो यू कॅन सी की पॅलेट्स कुठले कुठले ठेवलेत, आणि हे प्रॅक्टिसला तुम्हाला ह्या कोर्सला हे प्रॉडक्ट्स मिळतात. आपण जस्ट एक लिस्ट रन थ्रू करू. मेजॉरिटी कोर्स क्रायलॉनवर शिकवला जातो, बिकॉज इट्स अफोर्डेबल, इट्स इझिली अवेलेबल. देन फेरारुकी, मेबिलिन, शॉपरेल, फॉरएव्हर 52, बोर्जुईस, PSC, फेसेस, कलर बार, आणि अशा बऱ्याच ब्रँड्स आपण इंट्रोड्यूस करतो. ब्रशेसमध्ये PSC आहे, मॉर्फे आहे, त्यानंतर प्रो आर्टे आहे, वेगाचे काही ब्रशेस आहेत, क्रायलॉनचे ब्रशेस आहेत. वी इंट्रोड्यूस यू टू दॅट. नाव तुमच्या डोक्यात क्वेश्चन असेल की मॅडम वाय क्रायलॉन, बिकॉज द वर्ल्ड इज गोइंग बिहाइंड HD, आणि आम्हाला कुठेतरी कोणीतरी खूप HD शिकवत आहे, नार्सवर शिकवत आहे, आणि फेंटी ब्युटीवर शिकवते, आणि टेम्प्टूवर शिकवते. गाईज प्लीज रिमेंबर, त्या सगळ्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग काय आहे. मार्केटमध्ये तुम्ही एकदा कोर्स करून बाहेर पडलात, ठीक आहे, तुमच्या टीचरनी तुम्हाला प्रॉडक्ट्स प्रॅक्टिसला सगळे दिलेत, तुम्ही एकदा मार्केटमध्ये बाहेर पडलात आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट घ्यायची वेळ आली, तुम्ही घेतलेत, युअर फॅमिली कॅन अफोर्ड, यू कॅन अफोर्ड, आर युअर क्लायंट्स रेडी टू पे यू दॅट प्रीमियम कॉस्ट when you take that premium kit in your hand? So this is my question, and 98% the answer is no madam. आमचं मार्केट अजून रेडी नाहीये. वी आर नॉट ऑन इंस्टाग्राम, वी डोंट हॅव इनफ पोर्टफोलिओ, वी डोंट हॅव इनफ नेटवर्क, वी डोंट नो हाऊ टू ब्रँड ourselves. This is a trap again. So I am a biggest follower and I am the biggest fan of the best products which we cover in the airbrush and MAC workshop.
जे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू शकाल. आय विल कीप telling all the time that cheap and best will never exist. Cheap and best will never exist. Don't expect great results if you use a cheaper makeup products. ओके. खूप साऱ्या चांगल्या चांगल्या इंडियन मेकअप आर्टिस्टना मी स्टेजवर बोलताना ऐकलंय किंवा स्टुडंट्स थ्रू ऐकलंय की प्रॉडक्ट डझंट मॅटर, युअर टेक्निक मॅटर. प्रॉडक्ट तुम्ही कुठलाही वापरा. आय विल डिनाय दॅट. आय विल डिनाय दॅट. आणि मी कधीच त्याला दुजोरा देणार नाही. मी कधीच हो म्हणणार नाही की हो प्रॉडक्ट कुठलंही वापरा, रिझल्ट चांगला मिळेल. आय विल नेव्हर से दॅट. तुम्हाला एक सर्टन क्वालिटीच्या प्रॉडक्टनीच एक सर्टन रिझल्ट मिळतो. इफ यू यूज अ चीपर ब्रँड प्रॉडक्ट्स, यू विल गेट चीपर results. If you use a premium quality product with good techniques, with right understanding of prep, developing the prep, आणि विथ हेअर ड्रेपिंग एव्हरीथिंग, यू कॅन गिव्ह द वर्ल्ड क्लास रिझल्ट जे आता तुम्ही सगळे इंस्टाग्रामवरती बघताय, फेसबुकवर बघताय. वाय आय एम टॉकिंग इंस्टाग्राम अँड ऑल? बिकॉज दॅट्स युअर मार्केट. इट्स नॉट जस्ट टू शो टू द वर्ल्ड, बट तुमच्या क्लायंटना एक पोर्टफोलिओ बघायची ती जागा आहे तुमची. हाऊ मेनी पीपल आर फॉलोइंग यू, हाऊ इज युअर वर्क, हाऊ मेनी पीपल आर एन्डोर्सिंग यू. सो यू हॅव टू बी देअर. सो आय थिंक आय हॅव एक्सप्लेन्ड इनफ अबाउट द क्लास. आता माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, कॉमन क्वेश्चन्स आहेत. लेट मी टेक दॅट. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मॅडम 6 दिवसांमध्ये कोर्स पूर्ण होणार का? प्रॅक्टिस पूर्ण होऊ शकते का? 100% होऊ शकते आणि 100% होऊ शकत नाही. 2 आन्सर्स आहेत त्याला. ओके. फर्स्ट आन्सर, हा 6 डेज क्लास आहे जो सकाळी 10ला सुरू होतो, संध्याकाळी 6-7 पर्यंत चालतो. अँड वी कॅन एक्सटेंड द टाइम टिल 8 o'clock ऑल्सो इफ यू वॉन्ट टू प्रॅक्टिस मोर. दिस इज द फर्स्ट आन्सर. सेकंड आन्सर, इफ यू आर एक्स्ट्रीमली न्यू टू द फील्ड, तुम्हाला मेकअपची काहीच नॉलेज नाहीये आणि तुम्ही अगदी फर्स्ट टाइम कुठला तरी तुम्हाला कोर्स करायचा, यू वॉन्ट जस्ट अ ब्रेक थ्रू एंट्री इन द द फील्ड ऑफ मेकअप, किंवा मला ट्राय करायचं आहे, मला एक खूप इन्व्हेस्ट न करता मला या फील्डमध्ये यायचा ट्राय करायचा आहे, then this course is good for you because this is not very highly priced. So if you want to know about the price, you can talk to our sales team. त्याचे नंबर दिलेले आहेत समोर. You can talk to them. हा कोर्स कोणी करावा? ब्युटिशियन्स जे ऑलरेडी मेकअप करतायत but they don't achieve what results they want to achieve in makeup, त्यांच्यासाठी हा कोर्स चांगला आहे. ओके. एकदम फ्रेशर आहे, as I said, they just want to come, एक डिप घ्यायची आणि बाहेर पडायचे. आय वॉन्ट टू सी व्हॉट इज मेकअप अँड देन गो आउट. त्यांच्यासाठी हा कोर्स एक फेअरली प्राइस्ड, व्हेरी रिझनेबली प्राइस्ड आहे. काही लोकांचं असं आहे, मॅडम माझे खूप कोर्स झालेत, ओके, पण माझा मेकअप अजून पक्का नाहीये, मला फी खूप मोठी अफोर्ड होत नाही, मला सलॉन खूप दिवस बंद करून येता येत नाही, माझ्या हातात 6च दिवस आहेत, त्यांच्यासाठी हा मास्टर क्लास आहे. ओके. बट इफ यू आर समवन ज्यांना लॉंग टर्म कोर्स पाहिजे, 1 महिना, 2 महिना, 3 महिने, त्यांच्यासाठी आमच्याकडे वेगळा कोर्स आहे विथ मोर प्रॅक्टिस, विथ मोर प्रोडक्ट नॉलेज, विथ मोर इनपुट्स. ओके. ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आमचे मेकअप कोर्सेस आहेत. सो हा कोर्स कोणी करावा हे मी आत्ता एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो, मॅडम फुल ब्रायडल लुक दाखवणार का? द आन्सर इज नो. दिस इज अ प्युअर मेकअप परफेक्शन कोर्स. ओके. प्लीज अंडरस्टँड. फुल ब्रायडल मेकअप लुक करणं काही डिफिकल्ट नाहीये. वन्स यू नो परफेक्ट ड्रेपिंग, वन्स यू नो परफेक्ट हेअरस्टायलिंग, वन्स यू नो परफेक्ट मेकअप. ॲज आय सेड, हा जर तुम्हाला व्हिडिओ परत बघायचा असेल तर स्टार्टलाच जा. पहिले तुमचा मेकअप चांगला होणं खूप गरजेचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड बेस. यू हॅव टू अंडरस्टँड की प्रॉडक्ट कुठलं मी उचलतीये आणि कुठलं स्किनला लावतीये. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आय हॅव टू टेल यू इज, आय डोंट टीच ऑन नंबर्स ॲट ऑल. खूप माझे चांगले स्टुडंट्स आहेत जे टॉपचे मेकअप आर्टिस्ट आहेत, ते डोंट वर्क ऑन नंबर्स, बिकॉज नंबर इज अ ट्रॅप. व्हॉट आय फील इज, आय विल टीच यू ऑन शेड, तुमची नजर कशी बसली पाहिजे मेकअपवर, प्रॉडक्ट अंडरस्टँडिंग विथ द फील ऑफ हँड्स. I don't start makeup with brushes. I start with feel of hands because your brain has to register the textures, the pliability, product कसं blend होते, कसं spread होते. That is very important. So I don't start with brushes. I start with fingertip analysis. Then we start with blending and all. So this is how the course. So full bridal look दाखवण्यात आम्ही वेळ घालवत नाही बिलकुल. वी मेक शुअर की तुम्ही एका दिवशी एकमेकांवर, तुम्ही जेवढी बॅच असते तुम्ही एकमेकांवर प्रॅक्टिस करता. ॲक्ने स्किन, पिगमेंटेशन स्किन,
डोळ्याखालचा मेकअप सतत जातो तुमचा. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल आणि हा व्हिडिओ ऐकत असाल, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स कळतील. मी जे काय बोलतीये ते, की मॅडम आमचा डोळ्याखालचा मेकअप खूप जातो. माझा अपर लिप्स आणि हा एरिया खूप डार्क होतो. वी आर गोइंग टू सॉल्व्ह ऑल these प्रॉब्लेम्स इन थिस कोर्स. त्याच्यानंतर 6 दिवसांमध्ये नाही काही कळलं, तर नंतर काही क्वेरीज असतील तर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो का? जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही येऊ पण शकता. खूप वेळा असं झालेलं की बाहेरगावच्या स्टुडंट्ससुद्धा अगदी नवीन असतात, कुठे-कुठे शिकून येतात. मग पुण्यात जाऊन प्रॉडक्ट्स घेतात. त्यासुद्धा आम्हाला भेटायला येतात, की कोर्सनंतर इमिजिएट किंवा एक थोड्या दिवसांनी, की "मॅडम मी किट घेतलाय, मी तुम्हाला एक 5 मिनिटं भेटायला येऊ का? मला ही क्वेरी आहे." यू आर मोस्ट वेलकम. सो वी विल नॉट से की नाही आता 6 दिवस संपले, 7व्या दिवसापासून तुमची आणि माझी ओळख नाही. We are always there to help you. There is a trainer and there is a team who can always help you. And if you want to meet me, I'm always there to help you. So don't worry की 6 days मध्ये हे सगळं कव्हर होईल का? तर 100% कव्हर होतं. इट्स अ ट्राईड अँड टेस्टेड वर्कशॉप. इट इज नॉट दॅट वी आर ट्राईंग अँड पुटिंग इन समथिंग आत्ता मार्केटमध्ये. आणि वी टेक अ व्हेरी लिमिटेड बॅच. 40-40, 25-25, 30-30 लोकं आम्ही घेत नाही. इट्स अ लिमिटेड बॅच सो दॅट द फोकस इज देअर. प्रत्येकाला काम बघता येतं. मला स्वतःला ते प्रत्येकाचं काम चेक करता येतं. व्हॉट वी डू इज वी टीच यू इन डे लाईट, वी टीच यू इन द आर्टिफिशियल लाईट, रिंग लाईटचा वापर, ह्या सगळ्या लाइटिंगमध्ये पण तुमची एक नजर कशी बसते, दॅट ऑल्सो वी टेक केअर. सो दिस इज नॉट अ टिपिकल कोर्स वॉट मार्केट इज ऑफरिंग यू, ज्याच्यामध्ये सगळे ब्राईड्स 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 करून दाखवतात इन अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ मनी. खूप हेअरस्टाईल्स, खूप मेकअप, खूप सारे आय मेकअप. एंड ऑफ द डे तुम्हाला काय येतंय आफ्टर द क्लास इज मोर इम्पॉर्टंट टू मी दॅन तुम्ही क्वांटिटी किती शिकताय. सो दिस वॉज ऑल अबाउट. आय हॅड टू स्पीक अबाउट द कोर्स व्हॉट वी आर ऑफरिंग बिकॉज हे खूप कॉमन क्वेश्चन्स होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून सुद्धा अजून काही कॉमन क्वेश्चन्स आहेत की अँड ऑल क्वेश्चन्स आर वेलकम. आय विल नेव्हर से दिस क्वेश्चन इज रॉंग किंवा व्हॉट अ स्टुपिड क्वेश्चन. ऑल क्वेश्चन्स आर राईट अँड दॅट्स राईट फॉर यू. सो व्हॉट यू कॅन डू इज you can type out a question in the comment box below की तुम्हाला काय query and our team will get back to you. Okay, इथे 2 numbers flash केलेत आम्ही. You can contact our team and ask them more about this course. So we have it like after every 2 months, 3 months, and you can always read and watch the testimonial, video testimonial आमचे 8-8 दिवसाचे कोर्स केलेले, 6-6 दिवसाचे कोर्स केलेले लोकांचे, and you will understand की we will teach you makeup, pure makeup, no nonsense. No just making a bride and without understanding the makeup. So it's a pure makeup class, it's a pure no nonsense class. So if you have not joined us till now, I think I would invite you for this 6 days master class. It's a good revision if you are a makeup artist, if you are a hairstylist, or if you are a student level who want to come into this industry. So I want to see you on board. Thank you for watching this, and I will see you in the institute sometime, and I'll catch you in the other videos also. Thank you.